या बघा आता इथून भात टाक मशीन नमस्कार मित्रांनो, आज आपण भात भरडण्यासाठी चाललोय। तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आम्ही सगळं भात कापलं वगैरे, तोडलं वगैरे, ते झोडून सगळं आम्ही भरून सगळं भात घरी घेतलं आणि आता आम्ही ते भरडण्यासाठी आलोय, म्हणजे ते तांदूळ करण्यासाठी आलोय। तर तुम्हाला दाखवतोय ते कंपनी मशीन। आम्ही ट्रॅक्टर मध्ये बघा घेऊन आलोय सगळं भात घेऊन आलोय सगळं भरडायला। जस्ट आपण उतरलो आहोत। ते आलोय भात भरण्यासाठी, पण लाईटच गेली। आम्ही आलो तसं काय पद्धती लागली। आम्ही ते कचरा पडतो ना, तूस बोलतो त्याला, ते इकडे बघा इकडे जमा होतंय। त्याचं अर्ध ते आतमध्ये पडतंय, अर्ध इथे, म्हणजे जास्त गुण इकडे जमा होतंय। किती पूर्ण ढिगाचे ढिग लाग, हा भाताचा तूस बोलतो त्याला। आणि याचा उपयोग कुठे होतो, जे आपण भट्टी, वीट भट्टी असते, विटांची भट्टी, त्याच्यामध्ये ते वीट पक्की करण्यासाठी, जाळण्यासाठी हा तूस वापरतात। बर्फाच्या खाली वगैरे लादी असते मोठं, त्याच्यात टाकतात। आतमधून दाखवतो तुम्हाला। आता लाईट गेले तर दाखवतो, नंतर लाईट आली तर मशीनचा आवाज खूप येतो। आतमधून मशीन कशी येते दाखवतो भात भरडाचं। हे बघा इथं सगळ्यांनी भात भरण्यासाठी एवढं आणलंय आणि इथे याच्यामध्ये असं भात टाकतात, प्रोसेस होऊन तिकडनं, आणि भात इथं पडतंय याच्या या गोणींमध्ये। मग तांदूळ असं हे आपण खातो ते तांदूळ, भाताचा जो कचरा असतो तूस बोलतात त्याला, ते इकडे पडतंय। हे बघा मातीसारखं असते ते, एकदम कचरा। तुम्हाला म्हणजे भाताचं ते प्रोसेस होऊन पूर्ण ते पावडर सारखं होतं, कोंडा बोलतात त्याला, ते एक साईडला पडतोय, ते दाखवतो। भात पूर्ण प्रोसेस होऊन त्याचा कोंडा पडतो इकडे। हे बघा पूर्ण कोंडा कसा। A few moments later. आमच्या वारीला जिथे काहीतरी प्रॉब्लेम झाला मशीन मध्ये, एकदम छोटा पडतो, म्हणजे सुक्का पडतो एकदम पूर्ण। इथं कणी पडते आणि तिथे तांदूळ पडतं, ते शेवटला दिसतंय ना, इथे तांदूळ पडतो।
ही एक मशीन आहे, हिच्यात तांदूळ पॉलिश होतं पूर्ण. हे बघा, तांदूळ पूर्ण पॉलिश होतो. तर थोड्या वेळेला आम्ही टाकत होतो. पडते ते बघा. गोटी भरडून झाल्यात, तेव्हा आम्ही बाहेर काढून ठेवल्यात. तेव्हा तर या गाडी भरून घरी जाऊ. आम्ही सगळं भरलंय. फायनली आता सगळं भात भरून झालं आहे आणि सगळ्या बोली पण आता लोड केल्या. हे बघा, बोली लोड करून घेतल्यात आणि आता डायरेक्ट घरी